चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते। आज आहे 21 जून आणि आज आहे फादर्स डे। त्याच्यामुळे माझे पप्पा तर इथे नाही आहेत, भावाकडे निघून गेले आहेत, पण प्रितेश आहे घरात, जीवशोरीचे पप्पा। तर त्याला कसं स्पेशल फील करायचं आज फादर्स डे निमित्त, तर तो आमच्या डोक्यात प्लॅन चालू आहे। जास्त काय करणार नाही आहे, पण त्याला जेवणात काय काय आवडतं ते करायचा प्लॅन आहे। त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा। आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला तुम्हाला दाखवते मी आज काय काय केलं ते। प्रितेशला जेवणात मटण खूप आवडतं, म्हणून खास त्याच्यासाठी मटणाचा बेत होता। सगळ्यात आधी मटण मी ते स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला सगळे मसाले लावून मॅरिनेट करत ठेवलं। त्यानंतर मटणाच्या फोडणीची तयारी करायला घेतली। प्रितेशला पण आज जरासं कामाला लावलं, संडे होता ना म्हणून। मग काय, कांदा कापून झाल्यानंतर लगडीमध्ये तेल गरम करत ठेवलं। मग त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकला आणि तो पण छान परतून घेतला। मग त्यामध्ये कांदा टाकला, तो पण छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतला। कांदा शिजतोपर्यंत भाकरीची तयारी करायला घेतली। टोपात पाणी गरम करत ठेवलं आणि ते गरम होते तोपर्यंत तिसऱ्या गॅसवर वाटणाची तयारी करायला घेतली। एका वेळी 3 कामं म्हणजे मल्टीटास्किंग, हेच तर स्त्रीचं वैशिष्ट्य आहे। ती स्त्री जॉब करणारी असो वा गृहिणी असो, प्रत्येकजणी आपापल्या परीने आपापल्या घरासाठी, मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी मल्टीटास्किंग करतच असतात। म्हणूनच म्हणतात ना, घरातल्या स्त्रीची जागा कोणीच घेऊ शकत नाही। मग पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये थोडं पीठ टाकून मस्त मिक्स करून घेतलं आणि त्याची वाफ काढून घेतली। त्यानंतर थोडं गार झाल्यानंतर मी हे पावभाजीच्या स्मॅशरनी असं करते, छान मळून नेते पीठ, म्हणजे गरम हाताला पीठ पण चिटकत नाही आणि हात आपला भाजत नाही। ही छोटीशी ट्रिक मी यूज करते। तुम्ही पण असं करता का? कमेंट करून नक्की सांगा। मी एका बाजूला मटण शिजत ठेवलेलं आणि त्याचं शूट माझ्याकडून मिस झालं, मी कॅमेराच ऑन केला नव्हता। त्यानंतर मी मस्त गोल भाकऱ्या करून घेतल्या। आज कोणालाच भात खायची इच्छा नव्हती, म्हणून भाकऱ्यांची क्वांटिटी आज जास्त होती, त्यामुळे आज किचनमध्ये भरपूरच वेळ गेला। त्यात एवढं गरम होतंय ना, नुसते ढग येतात आणि आशा दाखवून परत निघून जातात। भरपूर मेहनत करून झाल्यावर एकदाच जेवण आमचं झालं। साधंच होतं, पण भाकऱ्या जास्त होत्या म्हणून टाईम जास्त गेला। चला या जेवायला आमच्यासोबत। आज जेवणात भाकरी, मटण आणि सोलकढी पण होती, प्रितेशच्या आवडीचा मेनू। मनसोक्त जेवलो आज। आणि मग संध्याकाळी समुद्रावर गेलो फिरायला। शौर्याला सायकल घेऊन यायचं होतं, म्हणून तो पण सायकलवर आला आणि आम्ही बाईकवर। तिथे मी आणि जीवनी भरपूर व्हिडिओ रील शूट केले। आजचा दिवस खूप छान गेला। तुमचा कसा गेला तो मला कमेंट करून नक्की सांगा। तर असा होता आजचा दिवस आमचा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत बाय।